हॅलो, नमस्कार सगळ्यांना. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर कशा आहात तुम्ही? मजेत असणारच. ओके, तर तुम्ही कशा आहात ते प्लीज कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. आणि आज आपण एक खूप चांगली जॉब अपॉर्च्युनिटी बघणार आहेत. हे आहे रिगार्डिंग डेटा एंट्री. ओके, तर मला ना खूप कमेंट येतात, की ताई डेटा एंट्रीबद्दल असले तर प्लीज त्याच्या रिलेटेड जॉब ओपनिंग्ज असले तर सांगा म्हणून. तर मी डेटा एंट्री रिलेटेडच आज घेऊन आलेली आहे. आणि तर अर्जंट रिक्वायरमेंट आहे त्यासाठी लवकरात लवकर इथं अप्लाय करा. काल पोस्ट झालेली आहे ती जॉब, तर लवकरात लवकर अप्लाय करा. तर इथं तुम्हाला आणि खूप चांगलं काम पण आहे असं म्हणेन मी. तर इथं तुमचं काम काय असेल म्हटलं तर इथं तुमचं इंटरनेट रिसर्च एक्झिक्युटिव्ह म्हणून काम असेल. फॉर एक्झाम्पल इंटरनेटवर तुम्हाला डेटा रिसर्च करावा लागेल. त्यांनी जो सांगतात तो डेटा रिसर्च करून तुम्हाला काय करावं लागेल, एक्सेल शीट वगैरे बनावं लागतील. असं ते पूर्ण डिटेल्समध्ये बघूया आपण. तर खूप चांगलं आहे आणि मी म्हणेन की लवकरात लवकर इथं तुम्ही अप्लाय करा, कारण अर्जंट रिक्वायरमेंट आहे. तर फिमेल रिक्वायर्ड आहे. मेन इथं त्यांनी मेन्शनच केलं की त्यांना फिमेल पाहिजे म्हणून, आणि कंप्लिटली वर्क फ्रॉम होम जॉब आहे. ओके, तर चला मग बघूया ते जॉब काय आहे ते. ओके, तर तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता. जॉबचं नाव आहे इंटरनेट रिसर्च एक्झिक्युटिव्ह म्हणून. फिमेल कॅन्डिडेट्स, मला मी म्हटलं होतं की इथं फिमेल रिक्वायर्ड आहे आणि कंप्लिटली वर्क फ्रॉम होम जॉब आहे. ओके, तर इथं 0 एक्सपिरियन्स असला तरी चालेल किंवा एक्सपिरियन्स असला तरी चालेल, नसलं तरी चालेल. ओके, फ्रेशर्स पण अलाउड आहेत आणि फाईन. तर इथं बघू शकता तुम्ही 0 to 5 इयर्स एक्सपिरियन्स म्हटले तर म्हणजे फ्रेशर्स पण चालतात. ओके, आणि रिमोट जॉब असणार आहे तुमचं हे. ह्यांचं हेड ऑफिस आहे कुठं? हायरिंग ऑफिस लोकेटेड इन रिमोट. ओके. त्यांचं ऑफिस हायर करायला रिमोटमध्येच. ओके, ऑफिस कुठे आहे ते दिलेले आहेत त्यांनी. पुढं असेल मे बी, बघूया आपण. तर इथं ओके, तर इथं बघू बघू शकता तुम्ही त्यांनी हायलाइट्स काय-काय दिलेत. तर प्रोफिशियंट इन एम-एस ऑफिस, तुम्हाला एम-एस ऑफिस यायला पाहिजे, एम-एस एक्सेल यायला पाहिजे आणि विथ स्ट्राँग वेब रिसर्च स्किल. ओके, स्ट्राँग वेब रिसर्च स्किल म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल तुम्हाला समजा एक टॉपिक दिलेला आहे सर्च करायला. रिसर्च म्हणजे काय? सर्च करायला. तर तुम्हाला व्यवस्थित सर्च करायला यायला पाहिजे. त्याच्या रिलेटेड कंटेंट तुम्हाला सर्च करावा लागेल. ओके, तो कंटेंट सर्च करून तुम्हाला एम-एस ऑफिस, एम-एस एक्सेल याच्यामध्ये घ्यावं लागेल. तुम्हाला त्याचं ट्रेनिंग पण मिळेलच. ओके. मग इथं काय म्हटलं त्यांनी, कंडक्ट इंटरनेट रिसर्च, कलेक्ट ऑर्गनाइज बिझनेस डेटा अँड एन्श्युअर डेटा क्वालिटी. तुम्ही जो डेटा जो तुम्ही सर्च करताना त्याच्यामध्ये क्वालिटी डेटा असायला पाहिजे. असंच काही पण डेटा नाही, असं दिलेत त्यांनी. तुम्हाला नंतर जॉइन झाल्यावर त्यांनी ट्रेनिंग देतात. असं नाही की डायरेक्टली तुम्हाला काम करायला देतील. पण थोडंफार आयडिया सांगालो मी काय असेल, की तुम्हाला इंटरनेटवर डेटा सर्च करावा लागेल. त्यांनी जे टॉपिक आहेत त्या रिलेटेड एक्सेल शीटमध्ये घालावा लागेल. डेटा हा क्वालिटी टाइप असायला पाहिजे. त्याचा कसा पण डेटा नाही, की फॉर एक्झाम्पल करायला लागले म्हणून करायचं असं नाही. एक क्वालिटी कंटेंट तुम्हाला शोधावं लागेल. ओके, आणि इथे दिले त्यांनी वर्क फ्रॉम होम विथ 5 वर्किंग डेज असणार. तुमचं तर 5 दिवस वर्किंग असणार ह्याच्यामध्ये. दिले मेन्शनच केलं त्यांनी 5 दिवस तुमचं वर्किंग असणार म्हणून. ओके. तर जॉब डिस्क्रिप्शन काय दिलं बघा इथं. तुमचं जॉब डिस्क्रिप्शन काय असेल? कंडक्टिंग इंटरनेट रिसर्च अँड आयडेंटिफाय, कलेक्ट, ऑर्गनाइज बिझनेस डेटा, ऑनलाईन रिसर्च अँड रिव्ह्यू डेटा डेली टू एन्श्युअर इट्स क्वालिटी अँड इंटिग्रिटी. ओके, तर इथं दिलेलं आहे तुम्ही, की तुम्हाला इंटरनेटवरून डेटा रिसर्च करावा लागेल, त्यांना कलेक्ट करावं लागेल, ऑर्गनाइज करावं लागेल बिझनेस डेटा पण ऑनलाईन रिसर्च करून, आणि तुम्हाला डेली काय करावं लागेल? त्याचं क्वालिटी, इंटिग्रिटी वगैरे तुम्हाला चेक करावं लागेल. ओके. आणि ऑनलाईन रिसर्च फॉर इंटरनेट क्लायंट, आणि हे तुमचं काम असणार आहे इंटरनॅशनल क्लायंटसाठी. ओके. इंटरनॅशनल जे क्लायंट आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला काम करा, म्हणजे एआय बेस असेल मे बी, मला वाटतंय. डेटा एंट्री सगळं तुमचं हे काम असणार इथं. ओके. आणि इथं तुम्हाला काय-काय यायला पाहिजे, तर तुम्हाला मस्ट प्रोसेस कॉम्प्युटर प्रोफिशियन्सी एम-एस ऑफिस असायला पाहिजे, एम-एस एक्सेल. एवढं काही टफ नाही आहे. एम-एस ऑफिस, एम-एस एक्सेल तुम्ही इझिली शिकू शकता. ओके. त्याच्यामध्ये काय मोठं हे नाहीये, काय म्हणू शकतो आपण, इझिली तुम्हाला येऊ शकते. ओके, तर एम-एस ऑफिस, एम-एस एक्सेल आहे, तर लवकर-लवकर अप्लाय करा. गुड अंडरस्टँडिंग ऑफ वेब रिसर्च अँड डेटा कलेक्शन टेक्निक, तर तुम्हाला एक वेबचं नॉलेज असायला पाहिजे थोडंफार, आणि डेटा रिसर्च करायचं, डेटा कसा आपण कलेक्ट करू शकतो त्याचं तुम्हाला थोडं टेक्निक असायला पाहिजे, तेवढंच आणि जास्त काही नाही. स्ट्राँग कम्युनिकेशन स्किल. कम्युनिकेशन स्किल म्हणजे तुम्हाला व्यवस्थित बोलता आलं पाहिजे. ओके. कम्युनिकेशन स्किल म्हणजे तुम्हाला ऑलरेडी सांगितलं मी, इंग्लिश नाही, पण तुमचं कम्युनिकेशन तुम्ही मला जे सांगायचं आहे ते तुम्ही दुसऱ्या माणसाला किती व्यवस्थित सांगू शकता. ओके, ते बघतात कम्युनिकेशन स्किल. तर ते कम्युनिकेशन तुमचं चांगलं असायला पाहिजे आणि कॉन्फिडंट असायला पाहिजे. ओके, फाईन. आणि इथे दिले त्यांनी वर्क अँड बेनिफिट. दिस इज अ वर्क फ्रॉम होम पोझिशन आहे. 5 डे वर्किंग असणार. ओके. तर रोल दिले तर, आणि एज्युकेशन कुठलं पण ग्रॅज्युएशन असलं तर तुम्ही अप्लाय इथं करू शकता. ओके. ओके. तर इथं बघू शकता तुम्ही, इथं अप्लायवरती क्लिक करायचं. जेव्हा तुम्ही अप्लायवरती क्लिक करता तेव्हा तुमचं फॉर्म असं अप्लाय म्हणून तुम्हाला दाखवेल. यू हॅव सक्सेसफुली अपलोडेड इंटरनेट रिसर्च एक्झिक्युटिव्ह. ओके. माझ्याकडून ऑलरेडी डिटेल्स मी इथं फिल केलेलं आहे. तुम्ही जेव्हा अप्लाय करता तेव्हा तुम्हाला डिटेल्स फिल
विचारेल, तर तुम्ही थोडे डिटेल्स फिल करा. मी तुम्हाला हे लिंक देईन डिस्क्रिप्शनमध्ये. तर प्लीज तुम्ही लिंकवर जाऊन लवकरात लवकर अप्लाय करा, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर ही जॉब भेटेल. ओके. तर मी तुमच्यासाठी डेटा एंट्री रिलेटेड जॉब आणलेला असेच मी तुमच्यासाठी डेटा एंट्री रिलेटेड किंवा दुसरे पण असले तर घेऊन येईनच. तर तुम्हाला असे जर जॉब्स पोस्ट हवे पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. असेच मी नवीन-नवीन व्हिडिओज घेऊन येईन आणि YouTubeच्या रिलेटेड कमेंट आलेत भरपूर. तर YouTube चॅनल कसं वगैरे ओपन करायचं त्याचा व्हिडिओ मी लवकरच बनवेन. तर स्टे कनेक्टेड राहा माझ्या चॅनलला. ओके. सो थँक सो मच.